नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील स्पेशल 1 हा जो आपला विषय आहे तो म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि या विषयाच्या अंतर्गत पाश्चिमात्य राजकीय विचारवंतापैकी दुसरा महत्त्वपूर्ण विचारवंत तो म्हणजे ॲरिस्टॉटल याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. मागील काही भागांमध्ये आपण प्लेटो या ग्रीक पाश्चिमात्य राजकीय विचारवंताविषयी चर्चा केलेली आहे. आजच्या भागात आपण ॲरिस्टॉटलचे महत्त्वपूर्ण 4 विचार जे आपल्याला अभ्यासायचे आहेत ते म्हणजे ॲरिस्टॉटलचा राज्यविषयक विचार, ॲरिस्टॉटलने केलेलं राज्यांचं वर्गीकरण, ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयक विचार आणि ॲरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार या महत्त्वपूर्ण विचारांची आपल्याला चर्चा करायची आहेत. त्यात आज आपण ॲरिस्टॉटलचा राज्यविषयक विचार बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला ॲरिस्टॉटलचा अल्पपरिचय, त्याची ग्रंथरचना, ॲरिस्टॉटलची अभ्यास पद्धती आणि हा विचारवंत कोण होता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की युरोपियन राजकीय विचारवंतांच्या या प्रक्रियेमध्ये गुरु शिष्यांची परंपरेमधील तिसरी जी महत्त्वाची कडी आहे ती म्हणजे ॲरिस्टॉटल. कारण सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल ही या गुरु शिष्यांची परंपरा आहेत. ज्या राजकीय परिस्थितीमध्ये प्लेटोने आपलं जीवन व्यतीत केलं होतं त्याच परिस्थितीमध्ये ॲरिस्टॉटलने देखील आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे. सुमारे 150 नगरराज्यांमधील राजकीय बदलांची नोंद घेऊन ॲरिस्टॉटलने त्या बदलांच्या कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सदोष संविधान हेच राजकीय दुफळीचं, राजकीय अस्थैर्याचं प्रमुख कारण असल्याचं ॲरिस्टॉटल सांगतो. सर्व उपलब्ध संविधानाच्या तुलनात्मक अभ्यास करून ॲरिस्टॉटलने नगर राज्यांसाठी एक आदर्श असं संविधान तयार केलेलं होतं. ॲरिस्टॉटलचं ज्ञान हे विश्वकोशासारखं अफाट होतं. त्याची वैचारिक मांडणी मुद्देसूद आणि विश्लेषण ही पद्धतशीर होतं. बौद्धिक क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर सर्वात जास्त प्रभाव गाजविणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते म्हणजे ॲरिस्टॉटलकडे पाहिलं जातं. त्याने लिहिलेल्या ग्रंथांची संख्या जवळजवळ 400पेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातं. त्याचे अनेक ग्रंथ काळाच्या पडद्याआड लुप्त झालेले असावेत असाही अंदाज बांधला जातो. मग हा ॲरिस्टॉटल कोण होता त्याचा आपण अल्पपरिचय जाणून घेऊया. ॲरिस्टॉटल हा एक ग्रीक विचारवंत इसवी सन पूर्व 384 ते 322 या काळात होऊन गेलेला आहे. आजच्या ग्रीक तत्त्वज्ञानाचा जो पाया आहे तो पाया घालण्याचं श्रेय ॲरिस्टॉटलला दिलं जातं. सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान, प्लेटोचे राजकीय विचार सुस्थितीत आणि व्यवस्थित मांडणीमुळे ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं देखील म्हटलं जातं. ॲरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता. ग्रीस देशात थ्रेस प्रांतात स्ट्रॅटेजिस या नगरात इसवी सन पूर्व 384 ॲरिस्टॉटलचा जन्म झाला म्हणून त्याला स्ट्रॅटेजी राईट असं देखील म्हटलं जातं. तो अथेन्सचा रहिवासी नव्हता. इसवी सन पूर्व 367 त्याने वयाच्या 17व्या वर्षी अथेन्स येथे प्लेटोच्या अकॅडमीमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि तेथे त्याने अध्यापनाचं कार्य देखील केलं. या काळात त्याच्या विचारांवर प्लेटोच्या सिद्धांतांचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. ॲरिस्टॉटल प्लेटोचा विश्वासू व आवडता शिष्य होता आणि म्हणून ॲरिस्टॉटल म्हणजे विद्यापीठाचं मन, द माइंड ऑफ स्कूल असं प्लेटो त्याच्याबद्दल म्हणत होता. प्लेटोच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी सन पूर्व 347 नंतर अकॅडमीमधील उत्तराधिकाराचा संघर्ष टाळण्यासाठी त्याने अकॅडमी सोडली आणि ह्या अकॅडमीमध्ये ॲरिस्टॉटलसोबत प्लेटोचे नातेवाईक म्हणजे त्याचे पुतणे सुसिपस आणि जिनोक्रेटिस हे प्रमुख दावेदार होते. सुसिपसला ते पद त्याच्यानंतर मिळालं प्लेटोनंतर आणि त्यानंतर तो इसवी सन पूर्व 335 त्याचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर जिनोक्रेटिस हा अकॅडमीचा प्रमुख बनला. ॲरिस्टॉटलने अकॅडमी सोडली आणि बराच प्रवास त्याने केला.
या काळात त्याने अनेक ग्रंथ रचना केली. तो असामान्य प्रज्ञेचा महान प्रतिभावंत होता. दी पॉलिटिक्स हा राज्यशास्त्रावरील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्याने लिहिला. दी कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ अथेन्स म्हणजे अथेन्सची राज्यघटना हाही ग्रंथ त्याने लिहिला. यासाठी त्याने 158 राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास केला. इसवी सन पूर्व 343 मॅसेडोनचा राजा फिलिप याने आपला मुलगा अलेक्झांडर म्हणजे त्याला आपण सिकंदर म्हणतो याला शिकवण्यासाठी ॲरिस्टॉटलला बोलवलं. ॲरिस्टॉटलने ऑन किंगशिप आणि कन्सर्निंग कॉलनीज या 2 ग्रंथांची रचना अलेक्झांडरसाठी केली असा एक समज आहे. अलेक्झांडरची जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा ॲरिस्टॉटलला पटली नव्हती आणि त्यामुळे तो अथेन्सला परत आला. इसवी सन पूर्व 334 त्याने अथेन्स येथे आल्यावर पुन्हा प्लेटोच्या अकॅडमीमध्ये प्रमुख पदाचा दावा केला, परंतु त्यात त्याला अपयश आलं. यानंतर त्याने अथेन्स येथे पाठशाळा काढली. ती पाठशाळा पुढे लायसियम नावाने प्रसिद्ध झाली. बरेच वर्ष त्याने तिथे अध्यापन केलं, लेखनकार्य केलं. त्याने प्लेटोच्या अकॅडमीपेक्षा वेगळ्या अशा अध्यापन परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक विषय म्हणून गणिताऐवजी त्याने इतिहास आणि जीवशास्त्र या विषयांची निवड केली. त्याने याच काळात कला, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, संविधानिक इतिहास, ज्ञानशास्त्र, तत्त्वज्ञान, बौद्धिक इतिहास, भाषा, कायदा, तर्कशास्त्र, गणित, यांत्रिकी, भौतिकशास्त्र, प्राकृतिक इतिहास, शरीरशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र, प्राणीशास्त्र आदी महत्त्वपूर्ण विषयांवर ग्रंथ लिहिले. बार्नस यांच्या मते शोधाचे कोणतेही क्षेत्र घ्या, ॲरिस्टॉटलने त्यामध्ये कार्य निश्चित केलेले आहेत आणि त्याची व्यापकता नेहमी आश्चर्यचकित करणारी राहिलेली आहे. त्याने याच काळात ज्ञानाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात संशोधन, चिंतन, अध्यापन केलं. सिकंदर आणि त्याचा राजदरबार पाठीशी उभा असल्यामुळे तो हे सगळं करू शकला. अलेक्झांडरचा मृत्यू इसवी सन पूर्व 323 झाल्यानंतर त्याची मॅसिडोना विरुद्ध चळवळ सुरू झाली. त्याने अलेक्झांडरला विद्यार्थी दशेत शिकवलेलं होतं, तसंच तो अधार्मिक वृत्तीचा आहे असा आरोप ॲरिस्टॉटलवर ठेवण्यात आलेला होता. तत्त्वज्ञानाविरुद्ध अथेन्सच्या हातून दुसऱ्यांदा असं घडू नये. पहिल्यांदा सॉक्रेटिसला विष पाजून हत्या केलेली होती आणि तसंच ॲरिस्टॉटलच्या बाबतीत घडू नये म्हणून अथेन्स सोडण्याचं कारण ॲरिस्टॉटलने दिलं. इसवी सन पूर्व 322 वयाच्या 62व्या वर्षी युबिया बेटावर कॅल्सिस येथं ॲरिस्टॉटलचं निधन झालं. तो मृत्यू पावला. ॲरिस्टॉटलची ग्रंथसंपदेबद्दल जर आपण चर्चा केली तर राजकीय इतिहासाच्या संपूर्ण इतिहासामध्ये ॲरिस्टॉटलच्या समकक्ष असा दुसरा कोणताही विचारवंत नाही. त्याच्या एका चरित्रकाराच्या संदर्भानुसार ॲरिस्टॉटलने प्रत्येक विषयावर जवळपास 150 पुस्तकं लिहिली व ती सर्व उच्च दर्जाची होती, परंतु त्यापैकी केवळ 20% पुस्तकं सध्या अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये अधिकतर लायसियममध्ये शिकवण्यासाठीची टिपणं आहेत. त्याच्या काही ग्रंथांमधून त्याच्या व्यापकतेची आणि उच्च बौद्धिकतेची ओळख ही आपल्याला पडते. त्याचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये ऑन जस्टिस ऑन द पोएटस, ऑन द सायन्सेस, ऑन स्पीसीज अँड जीन्स, डिस्कशन्स, डेफिनेशन्स, लेक्चर्स ऑन पॉलिटिकल थिअरी. त्याचे 8 ग्रंथ आहेत त्याचे लेक्चर्स ऑन पॉलिटिकल थिअरीचे. त्यानंतर द आर्ट ऑफ रिथारिक, ऑन द पायफोरियन्स, ऑन एनिमल्स, डिस्कशन्सचे पुन्हा 7 खंड आहेत. ऑन प्लांटस, ऑन ॲस्ट्रॉनॉमी, रुब्रिक प्रॉब्लेम्स याचे 6 खंड आहेत. ऑलिम्पिक व्हिक्टर्स, प्रोबर्स ऑर ऑन दी रिव्हर नाईल, दी पॉलिटिक्स, न्यूकोमायकियन एसिएक्स असे खूप सारे ग्रंथ ॲरिस्टॉटलने लिहिलेले आहेत. आता राज्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे कोणते, तर दी पॉलिटिक्स, अथेन्सचं संविधान हे ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत. अथेन्सचं संविधान म्हणजे अथेन्समधील संविधानावर विचार केलेला होता त्याने.
या आणि हे जे आहेत हे देखील संभव्य आहे की काळाच्या पडद्याआड हे ग्रंथ लुप्त होत गेलेले असावेत. ॲरिस्टॉटल सरळ संक्षिप्त शास्त्रीय होता. प्लेटोच्या कवित्वपूर्ण आणि साहित्यिक शैलीपेक्षा ॲरिस्टॉटलच्या व्याख्यानाची टिपणं ही संशोधनात्मक होती, जी तो त्याच्या अध्यापक सहकाऱ्यांच्या मदतीने तयार करत होता. दी पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिण्यामागे राजकारणी लोकांची मार्गदर्शिका आपण द्यावी हीच ॲरिस्टॉटलची भूमिका होती. पॉलिटिक्सचा मुख्य उद्देश इसवी सन पूर्वच्या जवळजवळ 5व्या शतकातील पोलिस ही संज्ञा होती. यात राज्याचा उदय आणि स्वभाव, आदर्श राज्य, त्याचं संविधान, नागरिकता इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर त्याने विचार मांडलेले आहेत. ॲरिस्टॉटलची जी अभ्यास पद्धत होती त्यामध्ये साधारणतः कल्पनाविलास करण्यावर त्याने कधीच भर दिला नाही, कारण कल्पनाविलास हा प्लेटोच्या अभ्यास पद्धतीमध्ये मुख्य त्याच्यावर भर दिसतो. ॲरिस्टॉटलची अभ्यास पद्धती ही तर्कशुद्ध, वैज्ञानिक, वास्तववादी, तुलनात्मक स्वरूपाची होती. विविध ज्ञानशाखांमध्ये चिंतन, लेखन, अध्यापन, नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांचा पाया घालणारा शास्त्रीय व वास्तववादी विचारसरणीचा तो पहिला महान तत्त्वज्ञ होता. ॲरिस्टॉटलने निरीक्षण, संशोधन, परीक्षण यावर अधिक भर देऊन वास्तववादी विचार मांडले. त्याची अभ्यास पद्धती एवढी तर्कसंगत व शास्त्रशुद्ध असं की 20व्या शतकामध्ये देखील आज आपण आधुनिक राजकीय विचारवंत त्याची राज्याची वर्गीकरणे पायाभूत मानून आपली नवी वर्गीकरणं मांडताना आपल्याला दिसून येतात. ॲरिस्टॉटलचा पहिला जो महत्त्वपूर्ण विचार आहे तो म्हणजे ॲरिस्टॉटलचा राज्यविषयक विचार, ज्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. खरं तर ॲरिस्टॉटलच्या दी पॉलिटिक्स या ग्रंथात ॲरिस्टॉटलने राज्याच्या स्वरूपासंबंधीची सविस्तर चर्चा केलेली आहे. राज्याला तो मानवी समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ स्थान मानतो. राज्याची उत्पत्ती, विकास, स्वरूप, महत्त्व, वैशिष्ट्य, कार्य यासंबंधी त्याने विचार मांडलेले आहेत आणि म्हणून दी पॉलिटिक्सच्या पहिल्याच भागात राज्यसंस्थेला जन्म देणाऱ्या कुटुंब व्यवस्थेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ॲरिस्टॉटलच्या मते राज्याची निर्मिती कशी झाली तर ॲरिस्टॉटल म्हणतो की ॲरिस्टॉटलने ज्या प्रकारे सांगितले ती त्याच्यापूर्वी कोणीही स्पष्ट केलेली नव्हती. त्याच्यामध्ये राज्य ही ईश्वराची निर्मिती आहे किंवा कोणत्या तरी सर्वशक्तिवान व्यक्तीने त्याची उभारणी केलेली आहे, या प्रकारावर किंवा अशा मांडणीवर ॲरिस्टॉटलने विश्वास ठेवलेला नाही आहे. तो याला नाकारतो. ॲरिस्टॉटलच्या मते राज्यसंस्था अस्तित्वात आली ती मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठीच. मानवी स्वभावाच्या विकासात राज्यसंस्थेचा उगम सापडतो. त्या स्वभावाच्या उत्क्रांतीनुसार मानवनिर्मित संस्थांचीही उत्क्रांती घडून येते. एकाकी अवस्थेत आपल्या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत. तसेच वंश सातत्य आणि कुटुंबातील बालसंगोपनासाठी माणूस कुटुंबात राहू लागला. कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबात मालक, गुलाम अशा संबंधांची निर्मिती झाली. अनेक कुटुंब गरजा भागवण्यासाठी एकत्र आली आणि त्यातून गावं निर्माण झाली. परंतु गाव हा काही मानवी विकासाचा अंतिम टप्पा असू शकत नाही. त्यांना एकत्र येऊन नगरराज्याची निर्मिती करणं भाग पडलं. नगरराज्यात अनेक गावं एक समुदाय म्हणून परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन जगू लागले. त्यात वंश सातत्य व भौतिक गरजा, न्याय आणि धार्मिक गरजा, त्याचप्रमाणे सैनिक संरक्षण, कला, विद्यांचा विकास या सर्वच गोष्टी नागरिकांना साध्य होतात. जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी अस्तित्वात आलेली राज्यसंस्था नागरिकांचे जीवन अधिकाधिक सुखद व समृद्ध करण्यासाठी टिकून राहिलेली दिसून येते. मग ह्या आदर्श राज्यव्यवस्थेची ॲरिस्टॉटलने काही वैशिष्ट्ये सांगितले आहेत. त्याच्यामध्ये राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे. राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे कारण मानवाच्या मूलभूत गरजांमधून राज्याची स्वाभाविकपणे निर्मिती झालेली आहे. मानव हा सामाजिक तथा राजकीय प्राणी आहेत असं ॲरिस्टॉटलचं मत होतं. तसेच त्याला समाज वास्तव करण्याची गरज भासत नाही. तो एकतर परमेश्वर तरी असला पाहिजेत किंवा एकतर पशु तरी असला पाहिजेत. म्हणजे हे दोघंच समाजाच्या व्यतिरिक्त राहू शकतात. मनुष्य हा समाजाच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही. समाजातील वास्तव्य ही मानवी जीवनाची प्राथमिक गरज असते.
मानवाच्या सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी राज्याची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहेत असं ॲरिस्टॉटल म्हणतो. राज्य सर्वश्रेष्ठ संस्था आहेत. ॲरिस्टॉटलने राज्याला मानवी समाजातील सर्वश्रेष्ठ संस्था मानलं होतं, कारण मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी कुटुंब, गाव या संस्थांची स्थापना केली असली तरी या संस्थांचे अस्तित्व हे राज्यातच शक्य असतं. राज्याच्या संरक्षणाखाली या संस्थांना आपलं कार्य करणं शक्य होतं. राज्याचा उद्देशही इतर समुदायापेक्षा व्यापक व उच्च असतो. समाजातील सर्व व्यक्ती व समुदाय यांच्या हिताचे संरक्षण करणं हे राज्याचं उद्दिष्ट असतं. त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे प्रथम राज्य आणि नंतर व्यक्ती. ॲरिस्टॉटलने व्यक्ती आणि राज्य यांच्यात राज्य महत्त्वाचं मानलं. राज्य प्रथम आणि व्यक्तीनंतर असं तो सांगतो, कारण व्यक्तीच्या जीवनाला राज्यामुळेच पूर्णत्व येतं. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं राज्याशिवाय शक्य नाही. राज्याशिवाय व्यक्तीच्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून राज्य हे व्यक्तीच्या पूर्वी येतं असं ॲरिस्टॉटल सांगतो. राज्य व समाज यांचे कार्यक्षेत्र एकच असतं. राज्याचे कार्यक्षेत्र समाजाच्या कार्यक्षेत्राप्रमाणेच सर्वसमावेशक स्वरूपाचं असतं. समाजाप्रमाणे राज्य देखील मानवी जीवनाच्या सर्व अंगांशी निगडीत झालेलं असतं. मानवी जीवनाच्या सर्व प्राथमिक गरजांची पूर्तता राज्यात होत असते. ॲरिस्टॉटलने राज्य व समाज यांच्या कार्यक्षेत्रात फरक केलेला नाही आहे. त्याचबरोबर ॲरिस्टॉटल राज्य हे मानवी शरीराप्रमाणे असतं असं मानतो. ॲरिस्टॉटल सेंद्रिय सिद्धांताचा पुरस्कर्ता होता. त्याने राज्याची तुलना मानवी शरीराशी केली. ज्याप्रमाणे मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव असतात त्याचप्रमाणे राज्याची व्यक्ती, राज्यकर्ते, सैन्य, प्रजा, समाज यासारखे वेगवेगळे घटक किंवा अवयव असतात. ज्याप्रमाणे मानवी शरीराच्या अवयवांना शरीरापासून स्वतंत्र अस्तित्व नसतं, त्याचप्रमाणे राज्याच्या या घटकांना देखील राज्यापासून स्वतंत्र अस्तित्व नसतं. मानवी शरीर एकसंघपणे चालतं, त्याचप्रमाणे राज्याचे सर्व घटक राज्याशी निगडीत झालेले असतात. मग ॲरिस्टॉटलने राज्याचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. तो म्हणतो की मानवी जीवनाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी राज्य अस्तित्वात आलेलं आहे आणि मानवाला चांगल्या प्रतीचं जीवन जगता यावं यासाठी त्याचे अस्तित्व कायम राहिलं आहे. ॲरिस्टॉटल म्हणतो राज्याचे उद्दिष्ट मानवाला चांगल्या प्रतीचं सन्माननीय आणि स्वयंपूर्ण जीवन जगता येईल अशा प्रकारचं कार्य करणं हे आहे. मानवी जीवन सुखी, समृद्ध व सुसंपन्न बनवण्यासाठी राज्य प्रयत्नशील असतं. राज्याचे कार्य केवळ नकारात्मक स्वरूपाचे नसून ते सकारात्मक देखील असतात असं ॲरिस्टॉटल सांगतो. राज्याचा उद्देश आणि कार्य याविषयी ॲरिस्टॉटल सांगताना असं म्हणतो की राज्य कोणत्या कारणाने अस्तित्वात राहतं या प्रश्नाचं उत्तर हे ॲरिस्टॉटलच्या या विश्लेषणात मिळतं. त्याने त्यानंतरच्या राजकीय चिंतनावर मोठा ठसा उमटवलेला होता. त्याचे उत्तर आजही प्रमाण मानलं जातं. राज्यसंस्था टिकून राहते ती केवळ नागरिकांच्या भौतिक गरजा भागवायच्या म्हणून नाही, तर सद्गुण आणि नैतिकता यांचा त्यांच्या जीवनात उपयोग व्हावा यासाठी ती असते. राज्यसंस्थेने करायची कार्य केवळ नकारात्मक स्वरूपाची असून चालणार नाही, तर ती सकारात्मक स्वरूपाचीही असावी लागतील. राज्यातील रहिवाशांना एकमेकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये आणि परस्परांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नयेत. आर्थिक गरजांची पूर्तता व व्यापार विनिमय सुरळीतपणे सुरू राहतील अशी खात्री देण्याच्या दृष्टीने समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून ठेवावी या कामाचा उल्लेख ॲरिस्टॉटलने राज्यसंस्थेच्या नकारात्मक कार्याच्या यादीत केलेला आपल्याला दिसून येतो. पण एवढं करून राज्याची जबाबदारी संपत नाही. तिची अधिक महत्त्वाची कार्य सकारात्मक असतात. यात नागरिकांना सुख प्राप्त करून देणं म्हणजेच सद्गुणांचा साक्षात्कार ज्ञानाच्या आधारावर प्राप्त करून देणं, स्वभाव, सवय आणि विवेक आणि या तीनही गोष्टींना सिद्ध संपन्न करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले शिक्षण देण्याची जबाबदारी ॲरिस्टॉटल ही राज्यसंस्थेवर सोपवताना दिसून येतो. एकूणच ॲरिस्टॉटलने राज्याविषयी केलेले हे जे चिंतन आहेत, त्याने मांडलेले हे जे विचार आहेत ते आजही महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो,
ॲरिस्टॉटलने याचाच पुढचा भाग जो आहे तो राज्यांचं केलेलं वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणाचे तत्त्व कोणते आहेत ते आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.